काहीतरी काम धंदा करत जावा, तुमच्यापेक्षा गाडो कामाचा आहे. अगं गाडव कामाचा आहे, बिझनेस टाकायला पैसे आहेत का माझ्याकडे? चला तुम्हाला दाखवतो मी बिझनेस टाकायचं. त्या गाडवाला तरी त्याचा मालक खाऊ पिऊ घालतोय ना, तुझा नीट खाऊ घाली नास ना, तुझा बाप पैसे देणार. चला बिझनेस टाकण्यासाठी तुम्हाला पप्पांकडून पैसे देते मी. नक्की देतीस का? हो नक्की. पण काय बिझनेस टाकू? लिटल विंग्स कपड्याचं शोरूम टाकूया आपण. पैसे आहेत का तेवढे? हो आहेत ना. आणि मार्जिन उरते का त्याच्यात? हो खूप मार्जिन उरते. बघ बर का. हो हो चला मी दाखवते या. हे पहा, हे आहे लिटल विंग्स. अजमेरा फॅशनचं हे लिटल विंग्स आहे. हे इथं लाव ते तिथं लाव. हा हे आहेत मॅडम. मॅडम मग फ्रँचायझी कशी घ्यायची सांगा ना आम्हाला. आम्ही तर सुरतला गेलो होतो, तिथं आम्हाला अजमेरा म्हणून दिसलं. त्यांना विचारलं तर ते त्यांनी अजमेरा फॅशन वाले. हा. मग त्यांनी सांगितलं मला की आपल्याकडे किड्सची पण फ्रँचायझी आहे म्हणून. मग लिटिल विंग्सची फ्रँचायझी त्यांनी दाखवली. आम्हाला लई आवडली. स्वस्त कापड पण होतं आणि फॅक्टरीमधनं माल येतोय. तर हो ना, आता कारण अजमेरा मोठ्या कपड्यामध्येच होतं, स्त्रियांच्या हो. आणि जेंट्सच्या. आता त्यांनी लिटिल विंग्स चालू केलंय. हो, त्यांच्या 200 का काहीतरी शाखा आहेत तेच ना. हा. म्हणून आणि आम्ही कपडे पण छान आहेत आणि खूप स्वस्त मस्त आहेत. कपडे आहेत आणि चांगलं क्वालिटी पण चांगलं आहेत त्यांचं. हम्म. म्हणून मग आम्ही बघितलं आणि आम्ही फ्रँचायझी घेतली. इथं कराडात आमची फ्रँचायझी झाली. अच्छा, वारणा बँकेच्या वारणा अपोजिट बँकच्या साइडला सन- छत्रपती शाहू चौकात कराड मध्ये. हा. मग मला काय म्हणायचं मॅडम, मग ह्याच्यामध्ये मार्जिन वगैरे कशी राहते? मार्जिन 40 to 50% आपल्याला मार्जिन आहे. मस्त आहे की ग. हो मस्त आहे. आणि कस्टमरला पण स्वस्त पडतो. कपडे तर लय भारी दिसायलेत आणि किंमत बी स्वस्त दिसायला, एवढं काय महाग नाही. हो हा. आणि मला सांगा, मग फ्रँचायझी जर आपल्याला घ्यायची असेल तर नेमका कॉन्टॅक्ट कुठं करायचा? अजमेरा फॅशन्सला कॉन्टॅक्ट करायचा. अच्छा, हा. म्हणजे ते- खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा का? नंबरला फोन करायचा खाली दिलेला. त्यांचा फोन कॉन्टॅक्ट केला की मग तुम्हाला सगळं माहिती पण भेटेल तिथं की अच्छा, कसं घ्यायची, काय घ्यायची. म्हणजे हा. त्या कंपनीचे एक्सपर्ट येऊन तुम्हाला आपण खाली दिलेल्या नंबरला ज्यावेळेस कॉन्टॅक्ट करू त्यावेळेस ते लोक येऊन आपल्याला सर्व सेटअप करून आणि देतात. सर्व बिझनेसची माहिती सुद्धा करून देतात. Yes. आणि बिलिंग वगैरे कसं असतं याचं? बारकोड वर असतं बिलिंग. अच्छा, स्कॅन करायचं. हा, स्कॅन करायचं. मग आलेला माल गेलेला माल सगळा हिशोब राहत असेल अप टू डेट? सगळं आहे आणि रिटर्न पण होतोय माल राहिलेला. खरं? हा. मग आपल्याला काही प्रॉब्लेमच नाहीये. अच्छा, म्हणजे आणि एवढे स्वस्त विकायचं कारण काय कपडे? कसं आहे, फॅक्टरीवरनं माल इथे येते म्हणून आपल्याला स्वस्त पडते. अच्छा, म्हणजे मध्ये डीलर सब डीलर असं काहीच नाही, काहीच नाही. डायरेक्ट फॅक्टरी टू शोरूम. हा. लयच मस्त आहे की. मग मध्ये जे लोक पैसे मार्जिन खातात ते तर सगळं झिरो झालं, 0 झालं. त्याच्यामुळे एवढं मार्जिन आहे. हा. आणि आपल्याला मार्जिन पण जास्त भेटतो आणि ग्राहकाला बी उच्च क्वालिटीचा कपडा, ते बी कमी किमतीत. कमी किमतीत. वा वा वा. फायदा आहे आपला. आपला फायदा नाही, सगळ्यांचाच फायदा आहे, आपला पण आणि कस्टमरचा पण. हो आता एकच काम कर, तुझ्या बापाकडे जा आणि पैसे घेऊन ये. हा नवरा सुद्धा आता कमवायला चालू करेल काय. चालेल चालेल. हा, चल मग पटकून वडिलाला पैसे पाठवायला लाव. लवकरात लवकर आपल्याला ब्रँड सुरू करायची. हा, चल.